रामकृष्ण मंडळी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. आज आपण एका मुद्द्यावरती बोलणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा महाराज, 3-4 मिनिटाचा, स्किप करू नका. श्रीमंत कुणाला म्हणायचं आणि धनवान कुणाला म्हणायचं. सहज एक पुस्तक वाचत बसलो होतो मी, द सायकोलॉजी ऑफ मनी. या पुस्तकामध्ये श्रीमंत आणि धनवान व्यक्तीची व्याख्या दिलेली आहे. सविस्तर चिंतन या पुस्तकात आहे. एखादा व्यक्ती जर क्रेटामध्ये फिरत असेल, फॉर्च्युनरमध्ये फिरत असेल, 43 लाखाच्या महागड्या गाडीत फिरत असेल, एखाद्या व्यक्तीनं 43 लाखाचं घर बांधलं असेल, आपण सहज म्हणतो महाराज लई श्रीमंत आहे का. पण धनवान नाहीत बरं का, तो लक्षात ठेवा. कारण जी संपत्ती तुम्हाला दिसते तिची घसरण चालू आहे, जी दिसत नाही ती साचलेली आहे. आणि श्रीमंती दाखवल्यामुळे माणसाची गरिबी वाढते. बरं, एखाद्याच्या जवळून पाहून जा आणि त्याला विचारा, तो जो क्रेटामध्ये फिरत असेल तर तिने ती क्रेटा कशी घेतली असेल हे तुम्हाला माहित नाही. एखाद्यानं 43 लाखाचं घर बांधलं असेल देखणं, तुम्ही त्याला सहज उपमा देतात, तो श्रीमंत आहे, देऊन टाकतात पोरी. वस्तुस्थिती आहे म्हणून उल्लेख काढला. पण ते घर कसं बांधलं, ती क्रेटा गाडी कशी घेतली, ती फॉर्च्युनर कशी घेतली, आतलं तुम्हाला माहित नाही. आज 80% लोक भारतामध्ये 80 की हप्त्यावर जगत आहेत, EMI ही श्रीमंती नाहीत. श्रीमंती माणसाची तुम्हाला कपडे टाईट दिसणार, राहणीमान टाईट दिसणार, पण मात्र आतून गरिबी असणार. साध्या रोट्या खाणार, साध्या भाज्या खाणार, पेट्रोलला पैसे दुसऱ्याकडनं मागणार. पण धनवान व्यक्तीचे कपडे साधे असतात, गाड्यांमध्ये फिरत नाही, पण स्वयंपाकाला लई चविष्ट पदार्थ खातो. घीची रोटी खातो, गावरान घीची. घरामध्ये नको त्या भाज्या, नको ती फळं, की समाजानं देखत राहावं. हात जोडून विनंती आहे प्रत्येक माणसाला, प्रत्येक जणाला. मुलगी देताना प्रत्येकानं बाह्य परिस्थिती न बघता आतील परिस्थितीचं परीक्षण करून मुला आणि मुलींचे लग्न जोडा. जिथं मान आहे, मर्यादा आहे, संस्कार आहेत, धर्माचं ज्ञान, संतांचं ज्ञान, ग्रंथांना दंडवंत आहे, अशा ठिकाणी जर पोरी गेल्या, सुखाची प्राप्ती तर होणारच महाराज, पण स्वर्ग तुम्हाला वाटणार. तुका चाकून या सांगी, मज अनुभव आहे अंगी. जे बोलतो तो शास्त्रानुसार बोलतो समाधान महाराज. म्हणून पैशात दाखवू नका कोणाला, पैशाची जतन करा. दिसणारी संपत्ती भिकेला लावते, न दिसणारी श्रीमंती माणसाला सुखानं जगवते, हे वाक्य करून ठेवा. म्हणून बाह्य देखावर जाऊ नका दादा. एखादा पाणीपुरी विकणारा बघा तुम्ही, त्याचे कपडे कसे असतात, लोटगडेवर बिचारा 12-12 तास उभा राहतो. आपण त्याला हीन समजतो, पण तो व्यक्ती दिवसाला 4 ते 5 हजार रुपये कमवतो, म्हणजे महिन्याला 1.5 लाख रुपये कमवतो. आणि आमचे हलकट हप्त्यावर शाईन घेतात, हप्त्यावर फॉर्च्युनर उतारतात, हप्त्यावर 3-3 लाखाच्या गाड्या उतरवतात, 100 रुपये पेट्रोलला दुसऱ्याकडनं मागतात. म्हणून पैशाची किंमत समजा. प्रत्येकानं एकदा द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक जरूर वाचा. आपल्या मुलामुलींना या पुस्तकाची आणून द्या. जास्त महाग नाही महाराज, 250-300 रुपयाचे पुस्तक आहे. हे पुस्तक प्रत्येकानं वाचा आणि काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी.